बाके मुरलिया वाले प्यारे मुरलिया वाले बाके मुरलिया वाले प्यारे मुरलिया वाले जीवन है तेरे हवाले मुरलिया हरि वाले जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले मैं हूँ मुरलिया तेरे अधर की मैं हूँ मुरलिया तेरे अधर की मैं
कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। राधे रानी सरकार की जय। सगळं जीवन त्या पांडवांनी भगवंताच्या चरणावरती अर्पण केलेलं होतं। जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, आणि म्हणून त्या पांडवांच्या रक्षणाची जबाबदारी ही त्या भगवंतावरती होती। आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या पांडवांना आता गंगेच्या काठावरती घेऊन गेले। भगवंताने सांगितलं की आज विजयाची पहिली रात्र आहे, आनंदात साजरी केली पाहिजे। म्हणून त्या 5 पांडवांना घेऊन भगवंत गंगेच्या किनाऱ्यावरती गेले आणि ते 5 पांडव पुत्र जे आहेत ते पांडवांच्या त्या शय्येवरती येऊन झोपले। आणि ज्या वेळेस रात्री अश्वत्थाम्याने त्या ठिकाणी हल्ला केला त्यावेळेस 5 पांडव समजून त्या 5 पांडव पुत्रांनाच त्या ठिकाणी अश्वत्थाम्याने मारलं। आणि आनंद झाला की मी त्या 5 पांडवांना मारलं, 5ही शीर हातात घेतले आणि त्या युद्धभूमीवरती त्या दुर्योधनाकडे आला आणि म्हणतो की दुर्योधना बघ, तू फक्त एकाचीच इच्छा केली होती, परंतु मी 5ही जणांची शीर कापून तुझ्याकडे आणलेले आहेत। आणि आता दुर्योधनाने पाहिलं तर ते 5 पांडव नसून 5 पांडव पुत्र त्या ठिकाणी होते। आणि आता दुर्योधनाला अत्यंत दुःख झालं। दुर्योधन म्हणतो की अश्वत्थाम्या, माझं वैर या मुलांशी नव्हतं, माझं वैर त्या पांडवांशी होतं। या मुलांना मारून तू आमच्या वंशामध्ये पाणी द्यायला सुद्धा कुणीच सोडलं नाही। आणि अत्यंत दुःखित होऊन प्राणत्याग त्या दुर्योधनाने केला। आता मात्र अश्वत्थामा घाबरला की मी कुठे जरी लपून बसलो तरी सुद्धा अर्जुन आता मला जिवंत सोडणार नाही। मी पृथ्वीमध्ये जरी लपलो तरी सुद्धा आता तो अर्जुन मला शोधून काढेल। आणि आता ज्या वेळेस द्रौपदीला ही गोष्ट कळाली, अत्यंत दुःखित ती द्रौपदी झाली, मोठमोठ्याने विलाप करायला लागली आणि रडायला लागली। माता शिशुना निधनं सुताना निशम्य घोरं परितप्यमाना तदा रुदद्वाष्पकलाकुलाक्षी तं सांत्वयन्नाह किरीटमाली। ती द्रौपदी रडायला लागली। त्यावेळेस अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य हातात घेतलं आणि अर्जुन त्या द्रौपदीला म्हणतो की द्रौपदी, तू रडू नकोस, दुःखी होऊ नकोस, वीर पुत्रांची जननी तू आहेस। ज्याने कोणी हे काम केलं असेल त्याला मी जिवंत सोडणार नाही। आणि आता गांडीव धनुष्य उचलून अर्जुनाने प्रतिज्ञा केली आणि अर्जुन रथात बसला। भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारथी आहेत आणि आता वाऱ्याच्या वेगाने रथ त्या युद्धभूमीकडे निघाला। अश्वत्थाम्याने अर्जुनाला येताना पाहिलं आणि ब्रह्मास्त्र सोडलं। ते ब्रह्मास्त्र पाहिल्याच्या नंतर अर्जुन घाबरला। त्यावेळेस अर्जुन म्हणायला लागला की हे भगवंता, कृष्ण कृष्ण महाबाहो भक्तानाम भयंकर त्वमेको दैहमानानाम अपवर्गोसि संश्रिते। हे भगवंता मला वाचवा। त्यावेळेस भगवान परमात्माने सांगितलं की अर्जुना, कधी कधी काट्यानेच काटा काढावा लागतो, कधी कधी लोखंडानेच लोखंडावरती प्रहार करावा लागतो। विषाचं औषध कधी कधी विषच ठरतं, म्हणून त्याने ब्रह्मास्त्र सोडलं तर तुला सुद्धा ब्रह्मास्त्रच सोडावं लागेल। आणि ज्यावेळेस अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं, दोन्ही ब्रह्मास्त्रांची टक्कर झाली आणि दोन्ही ब्रह्मास्त्र शांत झाले। अर्जुनाने रथातून खाली उडी मारली, अश्वत्थाम्याला पकडलं आणि त्याला बांधायला लागला। त्यावेळेस भगवंत म्हणतात, अर्जुना त्याला बांधून कुठे घेऊन जातोयस? ब्रह्मबंधू मिमम जही, त्याने झोपेत असणाऱ्या 5 बालकांना त्या ठिकाणी मारलेलं आहे, याला सोडू नकोस, त्याला जिवंत सोडणं सुद्धा पाप असेल।
अर्जुन म्हणे, भगवंता मी मारणार तर आहेच, परंतु मी द्रौपदीच्या समोर प्रतिज्ञा केली होती, म्हणून मी याला द्रौपदीच्या समोरून येऊन मारणार आहे. आणि आता त्या अश्वत्थाम्याला रथाला बांधलं, फरफर फरफर ओढत त्या शिबिराकडे आणलं. आणि अर्जुन म्हणतो, बघ द्रौपदी, तुझ्या मुलांना मारणाऱ्याला तू मृत्यूदंड देणार होतीस ना. आणि ज्या वेळेस द्रौपदीने त्या अश्वत्थाम्याला पाहिलं, त्यावेळेस ती द्रौपदी म्हणायला लागली की मुच्यता मुच्यता मेष ब्राह्मणो नितराम गुरु. ती द्रौपदी म्हणते की त्याला सोडून द्या. अर्जुन म्हणतो, द्रौपदी, तुझ्या मुलांना मारणाऱ्याला तू मृत्यूदंड देणार होतीस, आणि आता तो समोर आलाय तर तू दयेची मूर्ती बनून बसलीस. त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, दया तर मला याची अजिबात येत नाही, परंतु एक पुत्र वियोगाचं दुःख फक्त एक आईच समजू शकते. आणि जे दुःख मला झालं ते दुःख मला याची आई कृपी गौतम ऋषींची मुलगी, हे पुत्र वियोगाचं दुःख मला तिला द्यायचं नाही. माझे 5 पुत्र जरी मेलेले असले तरी माझे 5 पती अजून जिवंत आहे, त्यांच्या आधाराने मी राहू शकते. परंतु द्रोणाचार्य युद्धामध्ये मारले गेले, या अश्वत्थाम्याच्या आईचा म्हातारपणीचा एकमेव आधार हा अश्वत्थामा आहे, म्हणून तुम्ही त्याला मारू नका. द्रौपदीच्या त्या बोलण्याने धर्मराज सुद्धा प्रभावित झाले. आणि धर्मराज म्हणतात की मलाही वाटतं की त्याने काहीही केलेलं असलं तरी त्याला सोडून द्यावं, कारण तो ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मणच नाही तर फक्त गुरुपुत्र सुद्धा तो आहे. आणि स एष भगवान द्रोण प्रजा रूपेण वर्तते. हे वडीलच मुलाच्या रूपाने प्रगट होत असतात. किती धनुष्याचे रहस्य त्या द्रोणाचार्यांनी आपल्याला शिकवले. आणि म्हणून या अश्वत्थाम्याच्या रूपामध्ये आज द्रोणाचार्यच आपल्या समोर आहेत. या अश्वत्थाम्याला मारणं योग्य नाही. तेवढ्यामध्ये भीमदादाने सांगितलं की म्हणे, तुम्ही सगळे सोडा, परंतु मी अश्वत्थाम्याला जिवंत सोडणार नाही. आणि आता अर्जुनाने सुद्धा भीमदादाच्या स्वरामध्ये स्वर मिसळला. आणि अर्जुन म्हणतो की मी सुद्धा गांडीव धनुष्य उचलून प्रतिज्ञा केलेली आहे की ज्याने कुणी हे दुष्कर्म केलं असेल त्याला मी जिवंत सोडणार नाही. आणि मग याला जर मी जिवंत सोडलं तर माझ्या प्रतिज्ञेचं काय होईल, म्हणून मी याला जिवंत सोडणार नाही. दुविधा स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यावेळेस अर्जुन भगवंताला विचारायला लागला की भगवंत काय करावं. द्रौपदी आणि युधिष्ठिर म्हणतात की सोडून द्या. आणि अर्जुन आणि भीमदादा म्हणतात की याला जिवंत सोडायचं नाही. त्यावेळेस भगवंत म्हटले, अर्जुना, ब्रह्मबंधुर्न हंतव्य आत ताई वधारहण. अर्जुना, ब्राह्मण कसाही असला तरी सुद्धा त्याला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हणून अर्जुना, हा ब्राह्मण आहे, तुला याला मारण्याचा काहीच अधिकार नाही. परंतु अर्जुना, याला सोडणं सुद्धा पाप असेल, म्हणून त्याला मारूही नको आणि सोडूही नको. भीमदादा म्हणतात, कृष्णा, तुझ्यासारखे 2-4 न्यायाधीश पाहिजे. आता मारूही नको सोडूही नको म्हणजे काय. त्यावेळेस भगवंताने अर्जुनाला दिलेलं गीतेचं सूत्र अर्जुनाच्या लक्षात आलं. आणि अर्जुन म्हणायला लागला की माननीय पुरुषांचा अपमान हेच त्याच्याकरता मरण असतं. कारण ज्या ज्या वेळेस माणसाला त्याच्या अपमानाची आठवण होते त्यावेळेस त्याला मरणासन्न अवस्था प्राप्त होत असते. आणि म्हणून अर्जुनाने आता लगेच त्या अश्वत्थाम्याच्या डोक्यावरचा दिव्यमणी काढून घेतला. अर्धे केस त्याचे त्या ठिकाणी काढले, विद्रूप त्या अश्वत्थाम्याला केलं आणि त्या शिबिरातून धक्के देऊन बाहेर काढलं. आता अश्वत्थामा अत्यंत चिडला आणि विचार करतोय की काय दुःख यांना दिलं पाहिजे. आता तरी यांच्या वंशामध्ये मी कुणीच सोडलं नाही, परंतु एक आहे ज्याचा अजून जन्मच झालेला नाही. कारण अभिमन्यू तर युद्धामध्ये मारला गेलाय, परंतु मी ऐकलं होतं की अभिमन्यूची पत्नी जी आहे उत्तरा, ती गर्भवती आहे. आणि त्या उत्तरेच्या गर्भात जे बालक आहे ते या पांडवांचा वंशवर्धक असेल. आणि म्हणून अश्वत्थामेने आता उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं.
भगवंत द्वारकेला जाण्याकरता निघाले होते की ती उत्तरा आरडत ओरडत पळत भगवंताकडे आली आणि भगवंताचे चरण त्या उत्तरेने पकडले. ती उत्तरा म्हणायला लागली की पाही पाही महायोगी देव देवा जगत्पते नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. ती उत्तरा म्हणते की हे भगवंत मला वाचवा. उत्तरा म्हणते की भगवंता तुला वाटत असेल एक क्षत्रिय कुलवधू मरणाला घाबरते की काय, परंतु भगवंता मी मरणाला घाबरत नाही. तर माझ्या गर्भात जे बालक आहे ते जर नष्ट झालं तर हे पांडव एकदम निर्वंश होतील. तर भगवान परमात्म्याने सगळं जाणलं आणि अंगुष्ठा मात्र रूप धारण करून त्या उत्तरेच्या गर्भामध्ये भगवंताने प्रवेश केला. आणि आता त्या गर्भात असणाऱ्या त्या छोट्याशा बालकाने भगवंताचं ते सुंदर असणारं स्वरूप पाहिलं आणि विचार केला की हा चतुर्भुज रूपधारी एका आगीच्या गोळ्यापासून माझं रक्षण करतोय. आणि म्हणून त्याच्याविषयी मनामध्ये प्रेम निर्माण झालं. भगवंताचं ते सुंदर असणारं स्वरूप त्या परीक्षितीने आईच्या गर्भामध्येच पाहिलं आणि अत्यंत मोहित त्या भगवंताच्या स्वरूपावरती तो झाला. कारण भगवंताचं स्वरूप किती सुंदर आहे. तर जरी की पगडी बांधे सुंदर आखोवाला, जरी की पगडी बांधे सुंदर आखोवाला, कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों
कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला हरि कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा सुंदर असणारं भगवंताचं स्वरूप त्या परीक्षिती राजाने पाहिलं. जरी की पगडी बांधे सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. सुंदर असणारं ते भगवंताचं स्वरूप आहे. त्या परीक्षिती राजाचं गर्भामध्ये रक्षण केलं आणि भगवंत परत उत्तरेच्या गर्भातून बाहेर आले. ती उत्तरा भगवंताच्या चरणावरती पडली. एकही शब्द तिला बोलता येत नाही. त्यावेळेस कुंतीने येऊन त्या भगवंताचे पाय धरले. त्यावेळेस भगवंत म्हणतात, आत्या हे तू काय करतेस? त्यावेळेस ती कुंती म्हणते की हे भगवंता कृपा करून आज तू थोडा वेळ काहीच बोलू नको. भगवंत म्हणतात, का माझं बोलणं तुला चांगलं वाटत नाही का? कुंती म्हणे, भगवंता चांगलं तर खूप वाटतं, परंतु तुझ्या वाणीमध्ये माया दडलेली आहे. ज्या ज्या वेळेस मला कळतं की तू भगवंत आहे आणि मी काही बोलणार त्यावेळेस तू एवढा सुंदर हसतो आणि मला आत्या म्हणतोस की तुझी सगळी भगवत्ता विद्वत्ता मी विसरून जाते आणि मला असं वाटायला लागतं की माझ्या भावाचाच मुलगा आहे वसुदेवाचा. आणि म्हणून कृपा करून आज माझ्या मनातील भाव मला बोलू दे. आत्या आत्या म्हणून त्या मायेचा पडदा तू माझ्यावरती टाकू नकोस. आणि सुंदर अशी 26 श्लोकामध्ये स्तुती त्या कुंतीने भगवंताची केली. नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परम् अलक्ष्यं सर्वभूतानाम् अन्तर्बहिरवस्थितं माया जवनिकाशन्यम् अज्ञाधोक्षजे मौढ्यम् न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे. सुंदर असे 26 श्लोकात स्तुती त्या कुंतीने भगवंताची केली. आणि आता भगवंत त्या कुंतीला म्हणतात की आत्या तुला जर कळालंच की मी भगवंत आहे तर माग तुला काय पाहिजे. त्यावेळेस ती कुंती म्हणते की हे भगवंता मला काहीच नको आणि तुला जर द्यायचं असेल तर मला फक्त एकच दे, मला दुःख दे. परंतु तो आनंद सिंधू सुखरासी असणारा भगवान परमात्मा त्याच्याकडे दुःख नाहीच तर तो देईल कुठून. आणि भगवंत म्हणतात आत्या अगं तू आत्तापर्यंत कमी दुःख भोगलीस का आणि आज कुठे राज्याची सुखाची प्राप्ती झाली तर माझ्याकडे परत दुःखाची मागणी करतेस. त्यावेळेस कुंती म्हणते की हे भगवंता हाच अनुभव मी आत्तापर्यंत घेतलाय. कारण ज्या ज्या वेळेस आमच्यावरती संकट आलं ना त्यावेळेस कुणीच आलं नाही आणि त्या संकटामध्ये सतत तू आमच्या पाठीमागे उभा होतास. आणि प्रत्येक वेळेला संकटामध्ये बाकीचे
कामी येत नाही, तर तो भगवान परमात्म्याचं ध्यान जर आपण केलं तर तो नक्कीच आपली मदत केल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतात की जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं, 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 मेरे दुख के दिनों में आप बड़े याद आते हैं, मेरे दुख के दिनों में आप बड़े याद आते हैं, जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं, जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं, जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं. आणि कुंती म्हणते की हे भगवंता, ज्या ज्या वेळेस आमच्यावरती संकट आलं त्या वेळेस तू धावून आलास आणि आज कुठे आम्हाला राज्याची सुखाची प्राप्ती झाली तर तू आमच्यामधून निघून चाललास. आणि मग या सुखापेक्षा कोटी कोटी धन्यवाद मी त्या दुःखाला देते की ज्या दुःखामध्ये तू आमच्या सोबत असतो. सुख के माथे सीला पड्यो जो हरि ही हृदय से जाय, बलिहारी वा दुख की जो पल पल नाम जपाय. आणि कुंती म्हणते की ते दुःखच जर तुझ्या दर्शनाकरता उपाय असेल तर मग सतत आमच्यावरती संकट येत राहावी की तुला आम्हाला सोडून जाताच येऊ नये. आणि भगवंत म्हणे आत्या, मग असं जर असेल तर जेव्हा तू आनंदाने माझा निरोप घेशील त्याच वेळेस मी इथून जाईल. आणि आता भगवंत त्या ठिकाणी परत थांबले. परंतु भगवान परमात्म्याने पाहिलं की धर्मराज युधिष्ठिर हे सतत कसली तरी चिंता करत असायचे. आणि मग भगवान परमात्मा युधिष्ठिराकडे आले आणि विचारलं की तुमच्या चिंतेचं कारण काय आहे. आता तर कुठलंच संकट तुमच्यावरती नाही, सगळे शत्रू मारले गेले, राज्याचीही प्राप्ती झाली, मग तुम्ही उदास का आहात. तर धर्मराज युधिष्ठिर म्हणतात की हे भगवंता, ज्या ज्या वेळेस त्या विधवा स्त्रिया माझ्या समोर येतात की ज्यांचे पती त्या महाभारताच्या युद्धामध्ये मारले गेलेले आहेत, त्यावेळेस खूप दुःख मला होतं की अरे, हे पद प्राप्त करण्याकरता मी कितीतरी स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू पुसलंय, कित्येक लहान मुलांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरवलंय आणि खूप दुःख त्यावेळेस मला होतं. त्यावेळेस भगवंत सुंदर असा क्षत्रिय धर्माचा उपदेश युधिष्ठिराला करायला लागले. परंतु युधिष्ठिराला कळत नाही. म्हणून भगवान परमात्म्याने विचार केला की कुणीतरी वयोवृद्धांकडून उपदेश करावा. आणि मग आठवण आली त्या पितामह भीष्मांची की जे पितामह भीष्म गेल्या 56 दिवसापासून त्या युद्धभूमीवरती बाणाच्या शय्येवरती पडलेले आहेत. त्यांच्या अंतकाळाच्या वेळेला भगवंताला पितामह भीष्मांना दर्शन द्यायचं होतं आणि पांडवांना सुद्धा उपदेशाकरता घेऊन गेले. आणि गेल्याच्या नंतर सगळ्यांनी त्या पितामह भीष्मांना नमस्कार केला. 5 पांडव, द्रौपदी आणि भगवंत त्या ठिकाणी आहे. आणि भगवंत त्या पितामह भीष्मांना म्हणतात की पितामह, हे सगळं काही घडलं त्याचा दोष युधिष्ठिर स्वतःला देतोय, म्हणून काहीतरी उपदेश तुम्ही त्याला करा की जेणेकरून त्यांचं हे दुःख त्या ठिकाणी दूर होईल. त्यावेळेस पितामह भीष्म म्हणतात की हे भगवंता, हे कलेवर सोडण्याच्या अगोदर माझी सुद्धा एक छोटीशी इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा. कारण आतापर्यंत या अर्जुनाकरता जे पाहिजे ते तुम्ही बनलात. कधी त्याचे गुरु होऊन त्याला मार्गदर्शन केलं, तर कधी त्याचे सखा झालात, कधी त्याचे सारथी झालात. आणि म्हणून माझी सुद्धा एकच इच्छा आहे की सदैव देव भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावदिदं हिनोम्यहं प्रसन्न हासारुणलोचनोल्लसन् मुखांभुजोधानपथश्चतुर्भुजः. मी जोपर्यंत या पंचभौतिक देहाचा त्याग करत नाही
तोपर्यंत तुम्ही माझ्यासमोर असेच उभा राहा. भगवंताने विचार केला म्हणे पितामह भीष्मांना इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त आहे. जोपर्यंत मरणाची इच्छा ते करत नाही तोपर्यंत त्यांना कुणीच मारू शकत नाही. आणि कदाचित 2-4 महिने जरी जाण्याचं यांनी रद्द केलं तर मला असंच उभं राहावं लागेल. भगवंताने थोडासा नाराज चेहरा केला. तर पितामह भीष्म म्हणतात भगवंता मला तुमचा असा नाराज उदास चेहरा पाहायचा नाही. तर जोपर्यंत उभे आहात तोपर्यंत प्रसन्न हसत राहा. भगवान परमात्म्याने सुंदर असं स्मित हास्य केलं. पितामह भीष्मांनी भगवंताचा तो हसरा चेहरा पाहिला आणि पितामह भीष्मांच्या सगळ्या वेदना त्या ठिकाणी नाहीशा झाल्या. आणि त्या भगवान परमात्म्याच्या मुखाकडे पाहत पाहत सुंदर असा उपदेश पितामह भीष्म त्या ठिकाणी त्या पांडवांना करायला लागले. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव्यास योगतः. सुंदर असा उपदेश केला आणि पितामह भीष्म विचार करतायत. सुंदर असा माघ महिना आहे, शुक्ल पक्ष आहे, एकादशी तिथी आहे, सूर्यही उत्तरायण आहे, भगवंत सुद्धा उत्तरायण आहे. म्हणून आता आपण गेलं पाहिजे. कारण याच्यासारखं चांगलं मरण दुसरं येऊच शकत नाही. कारण स्वतः भगवंत समोर असताना या पंचभौतिक देहाचा त्याग करावा एवढं चांगलं मरण दुसरं कोणतंच नाही. म्हणून आता जाण्याचं त्या पितामह भीष्मांनी ठरवलं. आणि जाता जाता भगवान परमात्म्याच्या चरणावरती पुष्प अर्पण करण्याची इच्छा होती. परंतु थोडंही हलणं कठीण आहे. कारण हजारो विंचू चावल्याच्या वेदना एका एका बाणाने होत होत्या. रक्त न रक्त शरीरातलं त्या पृथ्वीवरती सांडलेलं होतं. आणि म्हणून सुंदर अशी पुष्पताग्र छंदात एकादशी असल्यामुळे 11 श्लोकामध्ये त्या पितामह भीष्मांनी भगवंताची स्तुती केली. शब्द सुमन भगवंताला अर्पण केले. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूती स्वसुखमुपगते क्वचित् विहरतो प्रकृते मुपेयुषि यद्धव प्रवाह त्रिभुवन कमणं तमालवर्णं त्रिभुवन कमणं तमालवर्णं रविकर गौरवराम्बरं दधाने वपुरलककुलाव्रताननाब्जं विजय सखेरतिरस्तु मे नवजा युधितुर्गरिजा विधूम्रविश्वं सचुललितश्रमवार्यलङ्कृतास्ते मम निशितशरैर्विद्यमान स्वचिविलसत्कवतेस्तु कृष्ण आत्मा सपदि सखिवचो निशम्य मध्य निजपरयोर्बलयोरथं निवेश स्थितवती परसैनिकाय रुक्ष्णा रतवती पार्थ सखेरतिर्ममास्तु व्यवहित पृथ्ना मुखं निरीक्ष व्यवहित पृथ्ना मुखं निरीक्ष स्वजनवधाति मुखस्य दोषमूढा कुमति महरदात्मविद्याय चरणरति परमस्य तस्य मेषु स्वानिगममपहाय मत्प्रतिज्ञावितमधुकर्तुं पाप्लतो रथस्था धृतरथचरणोभयाचलदु हरिरिव हन्तुमि भङ्गतोत्तरीया. सुंदर अशी 11 श्लोकामध्ये त्या पितामह भीष्मांनी भगवंताची स्तुती केली. आणि त्या भगवंताकडे पाहत पाहत आपल्या पंचभौतिक देहाचा त्याग त्या पितामह भीष्मांनी केला. आणि म्हणून आपली सुद्धा एवढीच इच्छा असावी की श्री गंगाजी का तट हो यमुना का बंसीवट हो श्री यमुना का
मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले। म्हणून आपली सुद्धा इच्छा असावी की आपल्या अंतकाळाच्या वेळेला कमीत कमी त्या भगवंताची आठवण तरी आपल्याला आली पाहिजे। म्हणून सगळ्यांनी हात जोडून त्या भगवंताला एकच प्रार्थना करायची की हे भगवंता, अंतकाले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभाते। यही गीत गाते मैं निज प्राण त्यागू, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे,
पुराण की जय। राधे राणी सरकार की जय। सुंदर प्रकारे त्या पितामह भीष्मांचा शेवट गोड झाला आणि म्हणून आपणही आपला शेवट कसा गोड होईल याच्याकरता आयुष्यभर प्रयत्न केला पाहिजे। आणि आता पांडवांचा सगळा शोकही दूर झाला आणि पितामह भीष्मांनीही आपला प्राणत्याग केला। आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी पांडवांना द्वारकेला जाण्याकरता परवानगी मागायला लागले। त्यावेळेस ते पांडव म्हणतात की हे भगवंता, ज्यावेळेस तुम्ही इथून जाण्याचा विचार करता त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आमच्या शरीरातून प्राण निघून जातोय की काय, परंतु आमच्यामुळे त्या द्वारकावासियांना दुःख व्हावं असंही आम्हाला वाटत नाही। आणि म्हणून त्या पांडवांनी आता आनंदाने भगवंताचा निरोप त्या ठिकाणी घेतला आणि भगवान परमात्मा अर्जुनाला सोबत घेऊन द्वारकेला त्या ठिकाणी गेले। आणि गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने आपल्या 7ही मातांना नमस्कार त्या ठिकाणी केला आणि भगवंत द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतर इकडे ज्या बालकाचं भगवंताने गर्भामध्ये रक्षण केलं होतं त्या बाळाचा त्या ठिकाणी जन्म झाला। आणि जन्म झाल्याबरोबर ते मांडी घालून बसलं आणि सारखं रडत होतं। जो जाईल, जो त्याला मांडीवर घेईल, त्याच्या मांडीवर कुणाच्याही गेला की प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे तो पाहायचा, कारण तो शोधतोय की तो कुठे आहे। ज्याने गर्भामध्ये असताना माझं रक्षण केलं होतं तो चतुर्भुज रूपधारी कुठे। आणि म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहायचा आणि नाराज व्हायचा की हाही नाही। आणि सगळ्यांचं परीक्षण करत असल्यामुळे त्याचं नाव त्या ठिकाणी परीक्षिती असं ठेवण्यात आलं। त्याचं एक नाव विष्णुरात आहे। आणि ज्यावेळेस भगवंताला त्याचा जन्म झाल्याची बातमी कळाली त्यावेळेस भगवंत परत त्या ठिकाणी त्या बाळाला आशीर्वाद देण्याकरिता आले। आणि आल्याच्या नंतर जेव्हा भगवंताने त्या बाळाला मांडीवरती घेतलं त्यावेळेस भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर ते हसायला लागलं की हाच आहे, यानेच आईच्या गर्भामध्ये असताना माझं रक्षण केलं होतं, माझा प्राणरक्षक हा आहे, जीवदान याने मला दिलेलं आहे। आणि ते बाळ आता हसायला लागलं आणि ब्राह्मणांनी आता त्याचं भविष्य सांगायला सुरुवात केली। ते ब्राह्मण म्हणतात की हा अर्जुनासारखा धनुर्धर असेल, भीमासारखा पराक्रमी असेल, युधिष्ठिरासारखा धर्मात्मा असेल, परंतु 5ही पांडवांचे गुण त्याच्यामध्ये सांगितले आणि नंतर छोट्याशा चुकीमुळे त्याला पुढे शाप भेटेल हेही सांगितलं। आणि आता भगवंत आणि अर्जुन परत द्वारकेला गेले। इकडे विदुरजी आता तीर्थयात्रा करून त्या ठिकाणी पांडवांकडे आले आणि विदुरजींनी रात्री एकांतामध्ये विदुरजी आता धृतराष्ट्राकडे गेले आणि विदुरजी त्या धृतराष्ट्राला विचारायला लागले की पांडव तुमची व्यवस्थित सेवा करतात का। त्यावेळेस त्या धृतराष्ट्राने पांडवांच्या कौतुकाचे पूल बांधायला सुरुवात केली। त्यावेळेस तो धृतराष्ट्र म्हणतो की काय सांगावं, जेवढी सेवा त्या पांडवांनी कौरवांनी माझी केली नाही तेवढी सेवा हे पांडव माझे करतायत। सकाळी उठल्याच्या नंतर सगळेजण माझं दर्शन घेतात आणि सगळ्यात अगोदर मला जेवायला घालतात, नंतर बाकीचे जेवतात। आता मात्र विदुर काकांना राहवलं नाही आणि विदुर काका म्हणतात की त्या पांडवांना मारण्याकरता किती कुचक्र षडयंत्र तुम्ही रचले आणि आता त्या पांडवांच्या तुकड्यांवरती कुत्र्याप्रमाणे जगताय, तुम्हाला लाज वाटत नाही का। त्यावेळेस धृतराष्ट्र म्हणतात की विदुरजी जावं तरी कुठे। तेव्हा विदुर काकांनी सांगितलं की चला माझ्यासोबत। आणि विदुर काका रात्रीच गांधारी आणि धृतराष्ट्राला घेऊन तिथून निघून गेले आणि ज्या वेळेस पांडव दर्शन करण्याकरता आले तर धृतराष्ट्र तिथे नाही हे पाहून खूप दुःख त्या पांडवांना झालं। त्यावेळेस नारदजी तुंबुरू नावाच्या गंधर्वासोबत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलं की आता धृतराष्ट्राला विदुरजी सारख्या महापुरुषाचं सानिध्य लाभलेलं आहे आणि आता त्या पांडवांचं दुःख दूर झालं। आणि आता द्वारकेमध्ये अशी स्थिती झाली की त्या यदुवंशीय राजकुमारांनी काही संतांचा अपमान केला
चातुर्मासामध्ये काही संत त्या ठिकाणी आलेले असताना भगवंताचा जो सांब नावाचा मुलगा आहे त्या सांबाच्या पोटाला त्यांनी त्या सांबाला साडी नेसवली, पोटाला चिंध्या बांधल्या आणि त्या संतांकडे घेऊन गेले आणि सांगितलं की ही आमच्या घराण्याची कुलवधू आहे आणि ती गर्भवती आहे, सांगा तिच्या पोटी मुलगा होईल की मुलगी. त्यावेळेस त्या संतांनी शाप दिला की याच्या पोटी मुलगाही होणार नाही, मुलगीही होणार नाही, तर याच्या पोटातून एक मुसळ निघेल आणि तेच मुसळ तुमच्या पूर्ण यदुवंशाचा विनाश करेल. आता त्या मुलांनी साडी काढून बघितली तर एक मुसळ त्या ठिकाणी बाहेर आलं आणि त्यांनी त्या मुसळाचे तुकडे करून समुद्रामध्ये फेकून दिले आणि त्या समुद्राच्या काठावरती त्याची ऐरक नावाची घास तयार झाली. ते यदुवंशीय आता आपसात त्या ठिकाणी भांडण करायला लागले, मदिरा पान केली आणि ती घास जी आहे ती एकमेकांना फेकून मारायला लागले. कृष्ण आणि बलराम दादा दोघे त्या ठिकाणी आहेत, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत परंतु ऐकायला ते तयार नाहीत आणि पाहता पाहता 56 करोड यदुवंशीय त्या ठिकाणी मरण पावले. बलराम दादा सुद्धा क्षीरसागरामध्ये शेषशय्या बनून विराजमान झाले आणि आता भगवंतही त्या व्याधाला निमित्त बनून निजधामाला निघून गेले. आणि भगवान परमात्म्याने जात असताना अर्जुनाला सांगितलं होतं की अर्जुना, माझ्या पत्न्यांना घेऊन तू त्या ठिकाणी वृंदावनाला जा, तिथे त्यांना किशोरी राधा राणीचं सानिध्य प्राप्त होईल. अर्जुन त्या भगवंताच्या पत्न्यांना घेऊन येत असताना भगवंताने एका भिल्लाचं रूप घेतलं आणि अर्जुनाला भगवंताने रस्त्यामध्ये येऊन लुटलं. आता महाभारताचा विजेता अर्जुन आहे परंतु आज एका भिल्लांकडून तो लुटला गेलाय. आणि इकडे युधिष्ठिर आता भीम दादाला म्हणायला लागले की आज 7 महिने पूर्ण झाले, अर्जुन अजून परत का येत नाही. गता सप्ताधुना मासा भीमसेन तवानुज नायाति कस्य वाहे तोर नाहं वेदेद मंजसा. युधिष्ठिर म्हणतात की अर्जुन जरी परत आला नाही तर कमीत कमी एखादं पत्र तरी त्याने पाठवावं. आणि आज जेव्हा मी मंदिरामध्ये गेलो तर मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येताना मी पाहिले, लोहाराला कुलूप नावाचं हत्यार बनवताना पाहिलं, गाईला वासराचं दूध पिताना मी पाहिलंय. आणि चर्चा चालूच होती की तेवढ्यामध्ये समोरून अर्जुन येताना दिसला. आणि जसा अर्जुन जवळ आला त्यावेळेस युधिष्ठिर अर्जुनाला विचारतायत की अर्जुना, काय झालं, तुझ्या हातून गोहत्या तर घडली नाही ना, तुझा चेहरा असा कांतीहीन का दिसतोय, तू वृद्ध आणि लहान मुलांना खाऊ घातल्याशिवाय काही खाल्लंस का. अर्जुना, भगवंत कसे आहेत, भगवंताचा परिवार कसा आहे. आता मात्र अर्जुन भगवंताच्या चरणावरती पडला, त्या युधिष्ठिराच्या चरणावरती पडला आणि अर्जुन सांगायला लागला की वंचितोहम महाराज हरिना बंधुरूपिणा एन मे परहतं तेजो देव विस्मा परम महत्. अर्जुन म्हणतो की दादा, आपला प्राणवल्लभ असणारा भगवान परमात्मा आपल्याला सोडून निज धामाला निघून गेलाय आणि ज्याच्या आशीर्वादाने मी द्रुपद राजाच्या यज्ञामध्ये द्रौपदीला प्राप्त केलं, खांडव वनाचं दहन केलं आणि ज्या भगवंताच्या कृपेने आपण त्या दुर्वास मुनींच्या शापापासून वाचलो, आज तोच आपला प्राणरक्षक भगवंत आपल्याला सोडून निज धामाला निघून गेलाय. आज मी अर्जुनही तोच, माझा गांडीव धनुष्यही तोच, परंतु फक्त भगवंत सोबत नाही तर एक महाभारताचा विजेता असणारा अर्जुन एका भिल्लाकडून लुटला गेला. आणि आज मला कळालं की माझा बल पराक्रम जे काही होतं ते सगळं काही त्या भगवंताचं होतं, मी फक्त एक निमित्त मात्र होतो. आता ज्यावेळेस कुंती मातेने या यदुवंशाच्या सहाराचं वर्णन ऐकलं त्यावेळेस भगवंताचा वियोग कुंती मातेला सहन झाला नाही. कुंती मातेने आपला प्राणत्याग त्या ठिकाणी केला
आणि आता पांडवांनी सुद्धा परीक्षिती राजाला राजगादीवरती बसवलं आणि पांडव सुद्धा स्वर्गारोहणाकरता निघाले. आणि पांडव स्वर्गारोहणाला निघून गेल्याच्या नंतर परीक्षिती राजा सुंदर प्रकारे त्या ठिकाणी राज्य करत होता. परीक्षिती राजाने विचार केला की आता प्रजेचं निरीक्षण करून यावं, म्हणून परीक्षिती राजा फिरत असताना सगळीकडे आपल्या पूर्वजांची कीर्ती त्या परीक्षितीला ऐकायला मिळाली. परंतु एका जागेवरती विचित्र असं दृश्य त्या परीक्षिती राजाने पाहिलं की एक काळा पुरुष एका गाईला आणि वासराला त्या ठिकाणी मारत होता. परीक्षिती राजाने विचार केला की जो भगवान परमात्मा गायींच्या रक्षणाकरता गोपाळ म्हणून वनावनामध्ये विचरण त्या भगवंताने केलं, तो भगवंत निज धामाला गेल्याबरोबर माझ्या राज्यामध्ये गायींवरती एवढा अत्याचार. परीक्षिती राजाने तलवार काढली आणि त्या कलीला मारण्याकरता धावला. तर दीनवत शरणम गतः तो कली परीक्षिती राजाला शरण आला. त्यावेळेस परीक्षिती राजाने त्याला विचारलं की तू कोण आहेस? त्यावेळेस त्याने सांगितलं की महाराज मी कली आहे. परीक्षिती म्हणतो की तू माझ्या राज्यामध्ये प्रवेश का केलास? त्यावेळेस कली म्हणतो की कुठे तुमचं राज्य नाही, सप्तद्वीप वसुंधरेवरती सगळीकडे तुमचंच राज्य आहे. कुठेही गेलं की हातात धनुष्य घेऊन तुम्ही दिसता, जावं तरी कुठे? त्यावेळेस परीक्षिती राजाने त्या कलीला विचारलं की तुझ्यामध्ये गुण किती आहेत आणि दोष किती आहेत? त्यावेळेस कलीने सांगितलं की दोषांचं भांडार आहे, परंतु गुण फक्त एकच आहे. आणि तो गुण जो आहे तो असा आहे की यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तनात. तो कली म्हणतो की जे फळ पूर्वीच्या काळात योग साधना तपश्चर्या केल्याच्या नंतर भेटायचं ते फळ कलयुगामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा ते फळ भेटतं. कलयुग केवल नाम उदारा सुमिरण ही नर भवपारा. म्हणून कलयुगामध्ये नामसंकीर्तन हे सगळ्यात सोपं साधन सांगितलेलं आहे. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण. म्हणून कलयुगामध्ये हे भगवान परमात्म्याच्या नामाचं नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन सांगितलेलं आहे. आणि कलयुगाच्या त्या कलीच्या या गुणावरती परीक्षिती राजा प्रसन्न झाला आणि त्या कलीला राहण्याकरता 4 जागा त्या ठिकाणी परीक्षिती राजाने दिल्या. द्यूतम पाणम स्त्रियः सुना यत्र धर्मश्चतुर्विधः, ज्या ठिकाणी जुगार खेळल्या जाते हे पहिलं स्थान. दुसरी जागा दिली की ज्या ठिकाणी मदिरा पान केली जाते. तिसरं स्थान दिलं की जिथे जीवजंतूची हिंसा केली जाते. आणि चौथं स्थान दिलं की ज्या ठिकाणी लंपट पुरुष राहतात. त्यावेळेस परीक्षिती राजाला तो कली म्हणतो की तुम्ही फक्त माझ्या दोषांकडे लक्ष दिलं, गुणाकडे लक्ष दिलं नाही. या 4ही जागा घाणेरड्या आहे,
म्हणून एखादं तरी स्थान तुम्ही मला पवित्र द्या. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, त्या परीक्षिती राजाने सांगितलं की जा, सोन्यामध्ये तुझं वास्तव्य राहील. आणि मग भागवतातच प्रथम स्कंदामध्ये परीक्षिती राजाने सोन्यामध्ये कलीला वास्तव्य दिलं. आणि एकादश स्कंदामध्ये विभूती योगाचं वर्णन सांगत असताना उद्धवजीला भगवंत सांगतात की उद्धवा, धातूनाम अस्मि कांचनः, धातूंमध्ये मी सोनं आहे. मग आता त्या सोन्यामध्ये नेमकं कुणाचं वास्तव्य मानायचं, भगवंताचं की कलीचं? तर संतांनी या शंकेचं समाधान केलेलं आहे. ते संत म्हणतात की जे अनितेने कमवलेलं, जे चोरीचं आहे, त्या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे. आणि जे कष्टाने कमवलेलं सोनं आहे, त्याच्यामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. आणि मग सुंदर प्रकारे त्या परीक्षिती राजाने त्या कलीला सोन्यामध्ये वास्तव्य दिलं. आणि आता परीक्षिती राजाने आपल्या आजोबाच्या काळातील जुना खजिना त्या ठिकाणी काढला आणि पाहिलं तर त्या ठिकाणी सुंदर असा एक मुकुट होता की जो मुकुट भीमदादाने जरासंधाला मारून आणलेला होता. आणि अनितीचा तो मुकुट असल्यामुळे कलीने त्या मुकुटामध्ये प्रवेश केला. आणि परीक्षिती राजाने तो मुकुट आपल्या डोक्यामध्ये घातला आणि शिकार करण्याकरता परीक्षिती राजा वनामध्ये निघून गेला. कलीने त्या मुकुटामध्ये प्रवेश केला आणि दुपारपर्यंत परीक्षिती राजाने शिकार केली. आणि तहान भुकेने व्याकुळ होऊन परीक्षिती राजा आता शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये आलेला आहे. परीक्षिती राजाने आवाज दिला, परंतु शमीक ऋषी हे ध्यानस्थ बसलेले होते. आतून काहीच प्रत्युत्तर आलं नाही. तर राजाने आत जाऊन बघितलं तर शमीक ऋषी त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते. परंतु परीक्षिती राजाने विचार केला की हे माझं स्वागत करण्यापासून वाचण्याकरता समाधीचं खोटं नाटक करतायत की काय. म्हणून त्यांची परीक्षा घेण्याकरता, समाधी असली आहे की नकली हे पाहण्याकरता बाणाच्या टोकाने जवळच एक मेलेला सर्प पडलेला होता, तो सर्प उचलला आणि त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये त्या परीक्षिती राजाने नेऊन टाकला. परीक्षिती राजा निघून गेला आणि हे दृश्य एका मुलाने पाहिलं. शमीक ऋषींचा मुलगा आहे शृंगी, तो कौशिकी नदीच्या काठावरती खेळत होता. त्या मुलाने जाऊन त्या शृंगीला सांगितलं की परीक्षिती राजाने तुझ्या वडिलांसोबत खूप अन्याय केला, मेलेला सर्प तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये टाकून राजा निघून गेला. एवढं ऐकल्याबरोबर त्या ऋषी कुमाराचे डोळे हे रागाने लालबुंद झाले आणि तो ऋषी कुमार लगेच त्या कौशिकी नदीच्या पात्रामध्ये प्रविष्ट झाला. कौशिकी नदीचं जल आपल्या हातात घेतलं आणि भयंकर असा शाप त्या ठिकाणी परीक्षिती राजाला त्या ऋषी कुमाराने देऊन टाकला. तक्षकः सप्तमे हनी दक्षयति स्म कुलांगारं नोदितो मे तदद्रुहम्. भयंकर असा शाप त्या बालकाने त्या परीक्षिती राजाला दिला. तो म्हणतो की हे कुलांगार, तुझ्या पूर्वजाने नेहमी त्या संतांचे चरण डोक्यावरती धारण केलेले आहे आणि आज तू एका सर्पाद्वारे माझ्या वडिलांना अपमानित केलं. तर जा, मी सुद्धा तुला शाप देतो की आजपासून 7 दिवसांनी तुला तक्षक नाग डसेल आणि तुझा मृत्यू त्या ठिकाणी होईल. भयंकर असा शाप त्या ठिकाणी दिला. परीक्षिती राजा घरी आला, मुकुट काढला आणि आता परीक्षिती राजाला पश्चाताप व्हायला लागला की अरे, जी चूक माझ्या पूर्वजांकडून कधीच झाली नाही ती चूक माझ्याकडून का झाली असेल. परंतु मी जाईल, त्या संतांची माफी मागेल, जी शिक्षा ते मला देतील ती मी आनंदाने भोगेल. परंतु इकडे जो शमीक ऋषींची समाधी तुटली आणि पाहिलं की गळ्यामध्ये मेलेला सर्प आहे. परंतु विचार केला की कुणीतरी संतांनी माझी परीक्षा घेण्याकरता टाकला असेल, म्हणून तो सर्प त्यांनी बाजूला काढून टाकला. परंतु जवळच तो शृंगी अत्यंत क्रोधित होऊन बसलेला आहे. त्यावेळेस शमीक ऋषींनी त्या शृंगीला विचारलं की काय झालं, तू नाराज का आहेस. त्यावेळेस त्या शमीक ऋषीला शृंगी ऋषीने सांगितलं की बाबा, परीक्षिती आला आणि तुमच्या गळ्यामध्ये साप टाकून निघून गेला. तेव्हा शमीक ऋषी म्हणतात की बाळा, आपण संत आहोत,
तो राजा आपल्या आश्रमामध्ये आला म्हटल्याच्या नंतर त्याचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य होतं. मी ध्यानस्थ बसलो, तुम्ही लक्ष दिलं नाही तर राजाने टाकला असेल सर्प. परंतु आपण संत असल्यामुळे कुणी छोटासा अपमान जरी केला तरी सुद्धा भगवंताकडे प्रार्थना करायची की भगवंत याचं सुद्धा कल्याण हो. आणि कुणी छोटासा सत्कार जरी केला तर त्याच्याही कल्याणाचाच आपण विचार करायचा. आणि तो तर राजा आहे. त्या शृंगीने सांगितलं, बाबा तो असेल राजा, परंतु मी आता अशी शिक्षा दिली, असा दंड दिलाय, राजा परत अशी चूक कधीच करणार नाही. शमीक ऋषी म्हणतात, तू काय केलंस? त्यावेळेस त्या शृंगीने सांगितलं की बाबा आजपासून 7 दिवसांनी परीक्षिती राजाला तक्षक नाग टसून त्याचा मृत्यू होईल असा शाप मी परीक्षिती राजाला दिलेला आहे. त्यावेळेस शमीक ऋषी म्हणतात, हे तू काय केलंस? तू हे काय केलं? परंतु आता जो बाण हातून सुटला तो परत येऊ शकत नाही. आणि ब्राह्मणांचं तेज हे त्यांच्या वाणीत असतं. म्हणून त्या ठिकाणी आता आपल्या एका शिष्याला त्या शमीक ऋषींनी बोलावलं आणि सांगितलं की जाऊन राजाला सांग की तुझ्या या छोट्याशा चुकीमुळे माझ्या या क्रोधी पुत्राने तुला भयंकर असा शाप दिलेला आहे. राजाला जर वाटलं तर तो त्याच्या मुक्तीचा काहीतरी उपाय करील. आणि त्यावेळेस त्या मुलाने येऊन परीक्षिती राजाला सांगितलं. त्यावेळेस परीक्षिती राजा म्हणतो की त्या विप्र बालकाने मला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप देऊन अजिबात चांगलं केलेलं नाही. कारण ज्या शरीराने एका संतांचा अपमान केला ते शरीर 7 दिवस काय परंतु 7 मिनिट सुद्धा ठेवावं असं मला वाटत नाही. परंतु विप्र बालकाने मला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप दिलाय. तर मी खात्रीने सांगू शकतो की 7 दिवसाच्या अगोदर मी मरूच शकत नाही. कारण या ठिकाणी असा कोणताच प्राणी नाही की जो सांगू शकतो की मी 7 दिवसाच्या नंतर मरणार आहे. 7 मिनिटाची सुद्धा कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही. कारण जन्माला येण्याची चाहूल ही 9 महिने अगोदर लागते, परंतु मरणाची चाहूल 9 मिनिट सुद्धा अगोदर माणसाला लागत नाही. आणि मग परीक्षिती राजा म्हणतो की मी भाग्यवान आहे की माझा मृत्यू 7 दिवसानंतर होणार आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. लगेच राज्याचा वैभवाचा सर्वस्वाचा त्याग परीक्षिती राजाने केला आणि वनामध्ये गेला. आपल्या मुलाचा जन्मेजयचा राज्याभिषेक करून त्याला राजगादीवरती बसवलं. आणि परीक्षिती राजा आता गंगेच्या किनाऱ्यावरती आला. आणि ज्यावेळेस संतांना कळालं की परीक्षिती राजाला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप भेटला त्यावेळेस सगळे संत त्या ठिकाणी परीक्षिती राजाला आशीर्वाद देण्याकरता यायला लागले. अत्रिर वसिष्ठ चवण शरद्वान अरिष्ट नैमी भृगुरंगिराश्च पाराशरो गादी सुतोथ रामा उतत्थ इंद्रो प्रमदेद्मवाहो. अत्रि वसिष्ठ भृगु परिसर पराशर विश्वामित्र नारदजी असे हजारो संत परीक्षिती राजाला आशीर्वाद देण्याकरता आले. त्यावेळेस परीक्षिती राजा म्हणतो की मला तर असं वाटत नाहीये की त्या बालकाने मला शाप दिला. मला तर असं वाटतं की मला आशीर्वाद भेटलाय. कारण माझ्यासारखा भाग्यवान कोण असेल की एवढ्या संतांच्या सानिध्यामध्ये या गंगेच्या काठावरती देह सुटावा. परंतु आता कृपा करून मला सांगा की 7 दिवसामध्ये माझा उद्धार कसा होईल. परंतु कुणालाच सांगता येत नाहीये की 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचा उद्धार कसा होईल. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी शुकदेव मुनींचं आगमन झालेलं आहे. तत्र भवत् भगवान व्यासपुत्रो यदृक्षया गामट मानोऽनपेक्षा अलक्षलिङ्गो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेश. त्या शुकदेव मुनींचं आगमन त्या ठिकाणी झालं. आणि सुतजी म्हणतात की तत्रा भवद भगवान व्यासपुत्र. त्या शुकदेव मुनींच्या रूपामध्ये साक्षात भगवंतच त्या ठिकाणी आलेले आहे. आणि ते शुकदेव मुनी कसे आहेत तर
अलक्षलिंगो निजलाभ तुष्टो. स्त्री आणि पुरुषातला भेद त्यांना माहीत नाहीये. प्रत्येकामध्ये ते फक्त आणि फक्त त्या भगवंताचं दर्शन करतायत. सिया राम माया सब जग जाने, करहु प्रणाम जुरी जुग पानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. स्त्री आणि पुरुष याच्यातला भेद त्यांना माहीत नाही. सिंह राममय सब जग जाणी. प्रत्येकामध्ये ते शुकदेव मुनी भगवंताचं दर्शन करायचे. आणि अशा असणाऱ्या शुकदेव मुनींचं आगमन त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते सगळे संत उठून उभे राहिले आणि त्या शुकदेव मुनींना नमस्कार सगळ्यांनी केला. आणि शुकदेव मुनींना सगळ्यांनी नमस्कार केल्याच्या नंतर परीक्षिती राजाने सुंदर असं पूजन त्या शुकदेव मुनींचं केलं. आणि त्या शुकदेव मुनींना परीक्षिती राजा म्हणतो की एषां सत्स्मरणात् पुंसा सद्य शुद्ध्यन्ति वै गृहा. किं पुनर्दर्शनं स्पर्श पादशौचासनादिभिः. परीक्षिती राजा म्हणतो की तुमच्यासारख्या संतांचं दर्शन झालं की जीवाचे सगळे पाप ताप संताप नाहीसे होतात. स्मरण झालं की हे सगळं होतं. आणि स्मरणाबरोबर दर्शन झालं मग तर सांगावंच काय. परंतु आता कृपा करून मला सांगा की अत पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरु. पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. सुंदर असं पूजन त्या परीक्षिती राजाने केलं आणि त्यांना प्रश्न विचारला की कृपा करून मला सांगा मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय आहे. आणि त्या शुकदेव मुनींचं सुंदर पूजन त्या ठिकाणी परीक्षिती राजा करतोय. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे मन में, बल को बैठे थे तन में. हम भूल रहे थे मन में, बल को बैठे थे तन में. प्रभु राह दिखाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. सुंदर प्रकारे परीक्षिती राजाने पूजन केलं. आणि परीक्षिती राजा म्हणतो की सांगा मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय आहे. आणि त्या ठिकाणी प्रथम स्कंद समाप्त होतो आणि द्वितीय स्कंदाच्या सुरुवातीला श्री शुकदेव मुनी परीक्षिती राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. शुकदेव मुनी परीक्षिती राजाला म्हणतात की राजन, वर्याणेशते प्रश्न कृतो लोकहितो नृपा. आत्मवित्सम्मतः पुंसा श्रोतव्यादिषु यत्परः. शुकदेव मुनींच्या तोंडातून पहिलं अक्षर व निघालं. कारण व हा शब्द ब्रह्माचं बीज आहे आणि ब्रह्मानंद शुकदेव मुनींच्या आत भरलेला असल्यामुळे त्यांच्या मुखातून पहिलं अक्षर व हे निघालं. वर्याणेशते प्रश्न. कारण जी वस्तू आपण खातो तिचेच ढेकर माणसाला येतात आणि मग ब्रह्मानंद शुकदेव मुनींच्या आत असल्यामुळे
व हे अक्षर शुकदेव मुनींच्या मुखातून निघालं आणि शुकदेव मुनी परीक्षिती राजाला म्हणतात की राजा, जगत कल्याणासाठी तू खूप सुंदर प्रश्न केलेला आहे. कारण परीक्षितीने जर विचारलं असतं की मी 7 दिवसामध्ये मरणार आहे, मला वाचण्याचा काहीतरी उपाय सांगा, तर सांगितला असता. परंतु परीक्षिती राजाने विचारलं की मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय आहे. आणि मरणारा फक्त परीक्षिती एकटाच नाही, तर या ठिकाणी जो आलाय तो प्रत्येक जण जाणार आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये 7च दिवस आहेत. जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4। सोच समझ के इसको जीना, सोच समझ के इसको जीना, ना जाए बेकार प्यारे, जीवन जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4। किसका तू है कौन है तेरा, 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 का तू है कौन है तेरा, किसका तू है कौन है तेरा, स्वार्थ का संसार प्यारे, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4। भटकन जाना देख जगत का, 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 कपट भरा व्यवहार प्यारे, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 7च दिवस आहेत. जसा तो परीक्षिती राजा 7 दिवसामध्ये मेला, तसंच आपल्याला सुद्धा 7च दिवसात मरायचं आहे. आणि म्हणून शुकदेव मुनी म्हणतात की राजा, जगत कल्याणासाठी तू खूप सुंदर प्रश्न केलेला आहे. परीक्षितीचा प्रश्न हा सार्वभौम आहे. आणि शुकदेव मुनी परीक्षिती राजाला म्हणतात की राजा, हा देह फक्त झोपण्याकरता किंवा कुटुंबाचं भरण पोषण करण्याकरता भेटलेला नाहीये. नेत्रियार्हियते नक्तं व्यवायेन चिवावया, दिवाश्चार्थे हया राजन् कुटुंब भरणेन वा. झोपण्याकरता किंवा कुटुंबाचं भरण पोषण करण्याकरता हा देह भेटलेला नसून त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता हा देह आपल्याला भेटलेला आहे. म्हणून तस्मात् भारत सर्वात्मा भगवान हरिरीश्वर हो, श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च छता भयम. या ठिकाणी
भगवंताच्या लीलांचं श्रवण, कीर्तन आणि स्मरण माणसाने केलं पाहिजे. त्यावेळेस परीक्षिती राजा म्हणतो की माझ्याकडे तर 7च दिवस आहे, मी काय केलं पाहिजे. त्यावेळेस शुकदेव मुनी म्हणतात की राजा 7 दिवस काही कमी नाहीये. कारण खटवांग राजाचं उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं की त्या खटवांग राजाला कळालं होतं की माझं आयुष्य संपलेलं आहे. तर 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा त्याची प्राप्त झाली. भगवंताच्या परमपदाला त्या ठिकाणी त्या खटवांग राजाने प्राप्त करून घेतलं. 2 घटिकामध्ये त्याने प्राप्त करून घेतलं. मग तुझ्याकडे तर 7 दिवस आहे. आणि आता भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपाचं वर्णन श्री शुकदेव मुनींनी परीक्षिती राजाला सांगितलं. आणि शुकदेव मुनी म्हणतात की राजा, जो मनुष्य मानव योनीमध्ये भगवंताची उपासना करत नाही तो पशुतुल्य आहे. आणि पहिली उपमा जी ती माणसाला जी दिली ती कुत्र्याची दिलेली आहे की जे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत असतात. दुसरी जी उपमा दिलेली आहे ती आहे डुकराची, की चांगलं वाईट कसंही असो फक्त हडप करण्याचा प्रयत्न करायचा. तिसरी उपमा दिलेली आहे उंटाची, की तो उंट थोडासा मान सन्मान प्राप्त झाला की माणूस स्वतःला मोठं समजतो. आणि चौथी उपमा जी दिलेली आहे ती आहे गाढवाची. ते गाढव आयुष्यभर फक्त ओझं वाहण्याचं काम करत असतं. तसंच माणूस सुद्धा संसारातील बंधनांनी स्वतःला त्या ठिकाणी बांधून घेतो. जसं की एका माणसाकडे 9-10 गाढवं त्या ठिकाणी होते आणि एक वेळेस एका गाढवाची दोरी त्याच्याकडून हरवली आणि घरी आल्याच्या नंतर त्याने पाहिलं की दोरीच नाही. मग त्याने असता त्याच्या गळ्यात हात घालून त्याला खुंट्याला बांधल्यासारखं केलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गाढवं सोडून निघाला त्यावेळेस त्याने विचार केला याला बांधलेलंच नाही तर सोडायचं काय. म्हणून ते 9 गाढवं त्याने सोडले आणि 10वं गाढव जे होतं ते तिथून हलायला तयार नाही. आणि मग याच्या लक्षात आलं की आपण याला काल बांधल्यासारखं केलं होतं म्हणून आज सोडल्यासारखं करावं लागेल. आणि ज्यावेळेस त्याने त्याला सोडल्यासारखं केलं त्यावेळेस ते गाढव तिथून जागचं हल्लं. म्हणजे बांधलेलं नसून त्याने स्वतःला बांधून घेतलं. तसंच माणसाने सुद्धा त्या गाढवाप्रमाणे या संसारामध्ये आपल्याला बांधून घेतलेलं आहे आणि आयुष्यभर फक्त त्या संसाराचं ओझं वाहण्याचं काम मनुष्य करतो. आणि हा मनुष्य देह दुर्लभ असतानाही त्या पशुप्रमाणे खाणं पिणं आणि झोपण्यामध्ये बर्बाद केला. आणि ज्या डोळ्यांनी कधीच त्या भगवंताचं सुंदर असणारं स्वरूप पाहिलं नाही ते डोळे मोर पिसाऱ्याप्रमाणे व्यर्थ आहेत. ज्या कानांनी कधी भगवंताचे कथा कीर्तन श्रवण केली नाही ते कानं सर्पाच्या बिळाप्रमाणे आहेत. आणि ज्या जिभेने कधी भगवंताचं मंगलमय नाव घेतलं नाही ती जिव्हा बेडकाच्या जिभेप्रमाणे आहे. विलेवतो रुक्रम विक्रमाने न शृण्वते कर्णपुटे नरस्य च जिह्वा सती दादुरकेव सूत न चोपगायत्युर्गाय गाथा. सुंदर असा स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी शुकदेव मुनींनी परीक्षिती राजाला सांगितलं. आणि पुढे शुकदेव मुनींना परीक्षिती राजाने प्रश्न केला की भगवंत सृष्टी कशी बनवतात. तेव्हा शुकदेव मुनींना आठवण आली की कथा सुरू केली परंतु आपण मंगलाचरण केलं नाही. म्हणून सुंदर असं 2 श्लोकामध्ये मंगलाचरण त्या शुकदेव मुनींनी केलं. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोध लीलया ग्रहीत शक्ती त्रितयाय देहिनां अंतर्भवाया नृपलक्षवत्मनि यत्कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यद्वन्दनं यश्चवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. सुंदर असं 2 श्लोकामध्ये मंगलाचरण त्या ठिकाणी केलं. आणि म्हणतात की हाच प्रश्न एक वेळेस ब्रह्मदेवाला देवर्षी नारदांनी केला होता. ब्रह्मदेवाला ध्यान लावून बसताना पाहिलं आणि विचारलं की पिताश्री सगळ्या सृष्टीला तुम्ही बनवता आणि मग डोळे बंद करून तुम्ही कुणाचं ध्यान करता तर तुमच्याही वरती कुणीतरी आहे का. तसं ब्रह्मदेवानेही सृष्टी प्रक्रिया त्या ठिकाणी विस्तारपूर्वक नारदजींना सांगितली.
आणि म्हणतात की भगवंताच्या नाभीतून एक कमळाचं फुल निघालं आणि त्या कमळाच्या फुलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. जन्म झाल्यावर ब्रह्मदेव चारही बाजूंना पाहत होते की मी कोण आहे विचार करतायत, परंतु चार दिशेला पाहत असल्यामुळे चार मुख त्यांना प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाला चारही दिशांना जल आणि वायूशिवाय काहीच दिसत नव्हतं. आणि त्यावेळेस ब्रह्मदेव परत त्या कमळाच्या दांडीतून आत गेले तरीही येण्याचा पत्ता लागला नाही. परत बाहेर आले तर व्यंजनातील 16वं आणि 21सावं अक्षर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या कानावरती पडलं. त आणि प हे शब्द ब्रह्मदेवाच्या कानावरती पडले आणि ब्रह्मदेवाने तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्यावेळेस भगवान परमात्म्याने आपल्या दिव्यवाणीला ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये प्रकट केलं आणि त्याच दिव्यवाणीला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. ज्ञानम परम गुह्यम मे यद्विज्ञान समन्वितम सरहस्यम तदगम च गृहाण गदितम मया. आणि भगवंत आता ब्रह्मदेवाला म्हणतात की लक्षपूर्वक ऐका, मी माझं अत्यंत गोपनीय असं ज्ञान तुम्हाला प्रदान करतोय की या सृष्टीच्या पूर्वी या ठिकाणी काहीच नव्हतं, एकमात्र माझीच सत्ता होती. अहमेवा समेवाग्रे नानयत सत् सत्परम. ब्रह्मदेव म्हणे भगवंत तुम्ही जर एकटे होता तर मग ही सृष्टी बनवली कशी? तेव्हा भगवंताने सांगितलं की या सृष्टीला बनवलंही मीच आणि या सृष्टीच्या रूपाने बनलो सुद्धा मीच. या सृष्टीचं निमित्त कारणही मी आणि उपादान कारणही मी. जसं की तो कुंभार त्या मातीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करतो, घडा असेल, माठ असेल, दिवा असेल, पंती असेल, या वस्तू त्या ठिकाणी मातीपासून तो बनवतो. म्हणजे तो कुंभार आहे उपादान कारण आणि माती आहे निमित्त कारण. बनणारा निमित्त कारण आणि बनवणारा उपादान कारण. मग कुंभाराने मातीपासून हे विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या, परंतु तो एकटा काहीच करू शकत नाही. जसं की तो सोनार सुद्धा त्या सोन्यापासून घडा, कानातले कुंडल असतील, हातातली अंगठी असेल, अनेक आभूषण तयार करत असतो. म्हणजे एकटा तो काहीच करू शकत नाही. परंतु या सृष्टीच्या पूर्वी काहीच नव्हतं म्हणून भगवंत म्हणतात सृष्टीला बनवलंही मीच आणि सृष्टीच्या रूपाने बनलो सुद्धा मीच. म्हणून प्रत्येक जीव त्या भगवंताचा अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखराशी. म्हणून या आपल्याला वेगवेगळे फरक जरी दिसत असले, स्त्री असेल, पुरुष असेल, हे प्राण्यांमध्ये सुद्धा कुत्रा असेल, मांजर असेल, हे फरक आपल्याला दिसतात, परंतु प्रत्येक जीव त्या भगवंताचा अंश आहे. जसं की एक वेळेस एक संत गल्लीतून जात असताना त्या ठिकाणी लहान मुलांच्या भांडणाचा आवाज त्या संतांच्या कानावरती पडला आणि भांडताना ती मुलं म्हणायची, एक म्हणायचं वाघ मी खाणार आहे, दुसरा म्हणायचं हत्ती मी खातो. संतांना त्यांचा हा व्यवहार विचित्र वाटला. म्हणे कशी मुलं आहे की वाघ आणि हत्ती खाणार म्हणतात. आणि कुतूहलाने त्या संतांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर ते मुलं भांडतही होते आणि जो वाघ आणि हत्ती खाणार म्हणत होते ते सगळे त्या ठिकाणी साखरेचे बनलेले होते. मग आता कुणी वाघ खाल्ला, कुणी हत्ती खाल्ला, परंतु खायची तर सगळ्यांना साखर आहे. मग तसं स्त्री असो, पुरुष असो किंवा प्राणी असो, दिसायला वेगवेगळे आहेत, परंतु सगळेच त्या भगवान परमात्म्याचे अंश आहेत. आणि पुढे परीक्षिती राजाला आता शुकदेव मुनी म्हणतात की राजा मला सांग भगवंत लवकर कुणाला भेटत असतील. त्यावेळेस परीक्षिती राजा म्हणतो की जो दिवसातून 4-5 वेळेस अंघोळ करतो त्याला भगवंत भेटत असतील. शुकदेव मुनी म्हणे राजा 4-5 वेळेस अंघोळ केल्याच्या नंतर जर भगवंत भेटत असता तर ज्या भिल्लांना प्रभू रामचंद्राने वनवासामध्ये अलिंगन दिलं ते भिल्ल 6-6 महिने अंघोळ करत नाही. म्हणे मग भगवंत वय पाहत असतील, परंतु भगवंत जर वय पाहत असते तर त्या ध्रुवाला 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये भगवंताची प्राप्ती झाली होती. भगवंत वय सुद्धा पाहत नाही. म्हणे मग भगवंत विद्वानांना भेटत असतील. मग गजेंद्र कोणत्या शाळेत शिकला होता, त्या गजेंद्राला सुद्धा भगवंताची प्राप्ती झाली. म्हणे भगवंत जात पाहत असतील, ब्राह्मणांना भेटत असतील. भगवंत जर जात पाहत असता तर शबरी तर भिल्लीन होती.
त्या शबरीची उष्टी बोरं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने खाल्ली. विदुरजी दासी पुत्र होते. त्या विदुरजींच्या घरी भगवान परमात्म्याने केळीची साल खाल्ली. त्यावेळेस परीक्षिती राजा आश्चर्यचकित झाला आणि परीक्षिती राजा त्या ठिकाणी शुकदेव मुनींना विचारायला लागला की त्या भगवान परमात्म्याने केळीची साल कशी खाल्ली ते कृपा करून सांगा. त्यावेळेस सुंदर असं विदुर काकांचं चरित्र श्री शुकदेव मुनींना परीक्षिती राजाने सांगितलं. परंतु आता आपली वेळ संपलेली असल्यामुळे ते चरित्र आपण आता उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. उद्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे. म्हणून येताना सगळ्यांनी सुंठवडे घेऊन यायचे आणि सगळ्यांनी पिवळ्या कलरच्या साड्या घालून यायच्या आणि उद्या बरोबर 2 वाजता कथेला सुरुवात होईल. आरती करता सगळ्यांनी उठून उभं राहायचंय. जोडी असेल तर त्यांनी पुढे यायचं. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, श्री बांके बिहारी नंदलाल 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 मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, हरि बोल। गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरी चरिता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, वेद तरुचे मधुर फळ, साधुर सेजे सोज्वळ, आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ, पहा पार्वणी आली आवणी, ही अघहरणी भवजल तरणी ती पतिता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाओनी, शास्त्र पुराणे मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी, सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्पदा दे
जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय श्री संत वामन भाऊ महाराज की जय नगद नारायण महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय राधे रानी सरकार की जय 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 श्री राधे श्याम।